प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत क्रांतिरत्न या पुस्तकातला डॉक्टर अशोक लक्ष्मीबाई नारायणराव राणा यांचा महात्मा फुलेंचा निर्मिक आणि गणपती हा लेख. लेखकाचा परिचय. डॉक्टर अशोक राणा यांचा जन्म 28 नोव्हेंबर 1955 सालचा. त्यांचं शिक्षण MA, ATD, BEd, MPhil, सेट आणि PhD. माध्यमिक विद्यालयांमध्ये कला शिक्षक तसंच कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये मराठीचे अध्यापक म्हणून यांनी कार्य केले. अमरावती येथील महिला महाविद्यालयाच्या मराठी विभागातून 2015 साली ते सेवानिवृत्त झाले. विलास सारंग यांच्या कथांवरील अतिवास्तववादी छाया या शीर्षकाखाली त्यांनी MPhil आणि मराठी कथा व कवितांमधील नाम, मिथक व प्रतिमा यांचा चिकित्सक अभ्यास या शीर्षकाखाली PhD पदवीसाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात त्यांनी संशोधन केलं आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये शोध निबंधांचं वाचन आणि शोध नियतकालिकांमध्ये शोध निबंधांचं प्रकाशन. 1967 पासून त्यांनी लेखनास आरंभ केला. आरोपीच्या पिंजऱ्यात संभाजी, गणेश जन्माच्या कथेचा अर्थ, बौद्ध गणपती व सरस्वती, विना सोंडेचा गणपती, वैज्ञानिक दृष्टिकोन व जादूटोणा, विठोबा कुणाचा, गुढीपाडवा कशासाठी, देशोदेशीच्या लक्ष्मी, ग्रामगीतेतील ग्रामनिर्माण पंचक अशी 66 पुस्तकं त्यांची प्रकाशित झाली आहेत. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठ वर्धा, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठ तसंच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अशा विविध विद्यापीठांमध्ये त्यांनी व्याख्यानं दिली आहेत आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक आणि कर्नाटक विद्यापीठ इथल्या अभ्यासक्रमांमध्ये त्यांचे लेख आणि पुस्तकं समाविष्ट झालेली आहेत. सध्या गणेशोत्सव सुरू झालेला आहे. या निमित्ताने महात्मा फुलेंचा निर्मिक आणि गणपती अशी तुलना करणारा एक अभ्यासपूर्ण लेख आपण ऐकूया. ज्योतिबांचे अनेक अखंड परिवर्तनाच्या चळवळीतील प्रबोधनकार नेहमी आपल्या विवेचनाला प्रभावीपणे सादर करण्याकरता आपल्या लेखन व भाषणातून वापरत असतात. त्यात सर्वाधिक लोकप्रिय अखंड म्हणजे गणपती हा होय. या अखंडाचा सर्वाधिक प्रचार व प्रसार गणेशोत्सवाच्या काळात केला जातो. आजच्या समाज माध्यमाच्या अतिरेकी वापरात या अखंडाला फॉरवर्ड करणं हेच आपल्या फॉरवर्डपणाचं एक लक्षण मानणारे बरेच लोक आहेत. म्हणून या अखंडाचा या ठिकाणी थोडक्यात परामर्श घेऊया. या अखंडाच्या 4 ओळीच फक्त प्रचारात आहेत. त्या अशा: पशुपरी सोंड पोर मानवाचे, सोंग गणोबाचे नोंद ग्रंथी, बैसे उंदरावरी ठेवून या बूड, फुंकितो शेंबूड सोंडेतून, अंत्यजाशी दूर भटा लाडू देतो, नाकाने सोलितो कांदे गणू, चिखला तुडवुनी बनविला मोऱ्या, केला ढबू ढेऱ्या भाद्रपदी. वरील अखंडामध्ये ज्योतिबांनी गजाननाच्या म्हणजेच गजमुखी गणपतीच्या मूर्तीचं वर्णन केलेलं आहे. या वर्णनात मानवाच्या पोराला पशुचं शिर लावल्याचं जे ग्रंथांमध्ये नोंदवलं आहे ते गणोबाचं सोंग हे होय असं म्हटलं आहे. या ठिकाणी आलेला सोंग हा शब्द कोकणातील दशावतार व खेळे या लोककला प्रकारातील सोंगाला उद्देशून असावा. आपल्या चेहऱ्यावर विविध प्रकारचे मुखवटे लावून नाचणे किंवा नाटक करणे हे या सोंगाचे एक वैशिष्ट्य असते. मुखवटा हा या सोंगाच्या शरीराचा भाग नसून तो तात्पुरता वापरायचा आणि कृत्रिम भाग असतो. वगनाट्य या लोककला प्रकारातही प्रारंभिक गण असतो. त्यात कलावंत आपल्या शिरावर गजाननाचा मुखवटा घालून नाचत नाचत येतो
आणि त्यानंतर गण गायला जातो, म्हणजेच गणपतीचं वंदन केलं जातं. यावेळी कलावंताने वापरलेला मुखवटा आणि गजाननाचं स्वरूप सारखंच होय असं कदाचित ज्योतिबांना म्हणावयाचं असावं. गणपतीच्या धडावर हत्तीचं मुख कसं हा पुराणिकांना पडलेला प्रश्न अशा रीतीने ज्योतिबांनी सहजरित्या सोडवला आहे. परंतु पुराणातील कथा ज्यांना खरी आहे असं वाटतं त्यांना सणसणीत चपराक बसावी यासाठी पुढे ते म्हणतात की उंदरावर बसलेला गणपती आपल्या सोंडेतून शेंबूड फुंकतो. सोंड हे हत्तीचं नाक असतं हे वास्तव समजून घेतलं की या विधानाचा अर्थ समजण्यास आपल्याला मदत होते. जर आपण गजाननाच्या धडावर हत्तीचं मस्तक आहे हे मानत असू तर त्याचं नाक सोंड आहे हेही मान्य करावंच लागेल. याउलट तो मुखवटा आहे असं समजून घेतलं तर मग प्रश्नच मिटतो. या अखंडातील तिसरं चरण तत्कालीन गणपती उत्सवाच्या स्वरूपावर भाष्य करतं. गणपती हा फक्त भटांना म्हणजे ब्राह्मणांनाच लाडू देतो, परंतु अंत्यजांना म्हणजे अस्पृश्यांना दूर लोटतो. त्यामुळे तो केवळ ब्राह्मणांचाच आहे असं त्यांना सुचवायचं असावं. या त्यांच्या सुचवण्यातही तत्कालीन गणपती उपासकांच्या गाणपत्य संप्रदायाचं स्वरूप सांगणं हे आहे. गाणपत्य संप्रदाय हा ब्राह्मणांनाच प्राधान्य देणारा होता हे डॉक्टर राचिम ढेरे यांनी लोकदैवतांचे विश्व पद्मगंधा प्रकाशन पुणे म्हटलेले आहे. त्याचप्रमाणे या संप्रदायाला पेशवाईत भरभराटीचे दिवस आले होते हे एक ऐतिहासिक वास्तव आहे. या वास्तवाकडे वाचकांचं लक्ष वेधण्याकरता ज्योतिबा म्हणतात की गणू हा नुसता नाकाने कांदे सोलतो म्हणजे नुसत्या फुशारक्या मारतो, त्याचा लाभ सर्वसामान्यांना होत नाही. गणपतीची मातीची मूर्ती बनवून तिची प्रतिष्ठापना भाद्रपद महिन्यात केली जाते. या वास्तवावर ज्योतिबांच्या या अखंडातील चिखल तुडवुनी बनविला मोर्या हे चरण प्रकाश टाकणारं आहे. दगड किंवा धातूच्या मूर्तीऐवजी मातीची मूर्ती का बनवली जाते हा प्रश्न त्यातून निर्माण होतो. मूर्तीपूजेसाठी नित्य आणि नैमित्तिक अशा मूर्ती बनवण्याची प्रथा जगातील बहुतांश संस्कृतींमध्ये आहेत. नित्यपूजेसाठी दगड किंवा धातूंच्या मूर्ती घडवल्या जातात, तर नैमित्तिक म्हणजेच विशिष्ट काळासाठी माती अथवा इतर घटकांच्याद्वारे मूर्ती बनवल्या जातात. त्यांचं नंतर विसर्जन केलं जातं. या अखंडात गणपतीचं ढब्बू ढेऱ्या हे विशेषण महाकाय या गणपतीच्या विशेषणाचं बोलीभाषेतलं स्वरूप आहे. त्यामुळे याबद्दल फारसं वाईट वाटण्याचं कारण नाही असा सूर वक्रतुंड महाकाय या शब्दावलीतून उमटतो, तसाच याही ठिकाणी उमटतो. ती शब्दावली असलेला श्लोक असा: वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गजाननाच्या स्तवनाचा हा श्लोक सर्वांनाच परिचित आहे. या श्लोकाच्या पहिल्या चरणात असलेल्या वक्रतुंड महाकाय या शब्दांचा वाच्यार्थ वाकड्या तोंडाचा व मोठ्या शरीराचा अर्थात पोटाचा असा होतो. यातून श्लोककर्त्याने गजाननाची स्तुती केली की निंदा हा प्रश्नच पडतो. पण लगेचच सूर्यकोटी समप्रभ या चरणात त्याने स्वतःला सावरल्याचं दिसून येतं. कोट्यवधी सूर्यासारखं तेज असा या चरणाचा अर्थ होतो. पुढे सर्व कार्यांमध्ये विघ्नविरहित असू दे अशी त्याला प्रार्थना केली आहे. असाच आशय ज्योतिबांच्या गणपती या अखंडातील ढब्बू ढेऱ्या या शब्दामधून व्यक्त होतो. तरीही या अखंडामधून गणपतीविषयीच्या उपहासाचा आशय मात्र स्पष्ट आहे. त्यामागील कारण मात्र वेगळंच आहे. इसवी सन 1818 पुण्यातली पेशवाई बुडाली. त्यानंतर अवघ्या 9 वर्षांनंतर 11 एप्रिल 1827 रोजी ज्योतिबांचा जन्म झाला. अर्थात त्यांचे बालपण आणि तारुण्य पेशवाई संपल्याचे दुःख जोजविणाऱ्या पुणेरी वातावरणात गेलं होतं. ऐन तारुण्यात त्यांना या वातावरणाची झळ सोसावी लागली होती. आपल्या एका ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या वरातीतून त्यांना, अरे ए कुणब्याच्या पोरा, तू जातीने शूद्र आहेस, तुझ्या स्पर्शाने आम्हा सोवळ्या ब्राह्मणास विटाळ होईल, म्हणून तू आमच्या सर्वांच्या मागून चाल, बरोबर चाललास तर खबरदार,
अशी अपमानजनक वाक्ये ऐकावी लागली होती. त्यामुळे आपणास ब्राह्मण शूद्र समजतात या वास्तवाची जाणीव ज्योतिरावांना झाली. त्यातून ब्राह्मणाविषयींचा संताप त्यांच्या मनात निर्माण होणं स्वाभाविकच होतं. असाच अनुभव संत तुकोबारायांनाही आला असेल. त्यामुळे ब्राह्मणी दैवतांविषयी त्यांच्या मनात तिटकारा निर्माण झाला असेल. शिवकाळात गणपतीला मुख्य दैवत म्हणून प्रस्थापित करणारा गाणपत्य संप्रदाय वाढीला लागला होता आणि त्यात ब्राह्मणांना प्राधान्य होतं. त्यामुळेच तुकोबांनी गणपतीला हीन लेखणारा अभंग रचला होता. वारकरी संप्रदायात गणपतीला कोणतंही स्थान नाही. या संप्रदायाच्या दृष्टीने गणपती ही एक त्याज्य देवता आहे असं संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम या दोन संतांची वचनं पाहिली तर गणपतीचं वारकरी संप्रदायातील स्थान कोणतं हे स्पष्ट होईल. भारतीय धर्मपरंपरेप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज आपल्या ग्रंथाचा प्रारंभ गणेशस्तवनाने करीत नाहीत. या उलट श्री गणेशाय नमः या पालुपदाऐवजी ते आपल्या ग्रंथाची सुरुवात करण्यासाठी ओम नमोजी आद्या असं पालुपद वापरतात. ज्ञानेश्वरीची नमनाची ओवी अशी आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. वारकरी संप्रदाय शुद्ध शाकाहाराचे समर्थन करणारा आहे. त्यामुळे संत तुकाराम महाराजांनी गणपतीला मद्यमांस भक्षक त्याज्य देवतांच्या यादीत ढकललं आहे. या संबंधीचा त्यांचा प्रसिद्ध अभंग असा. नव्हे जाखाई जोखाई माय राणी मेसाबाई. बळीया माझा पंढरीराव जो या देवांचाही देव. रंडी चंडी शक्ती मद्यमांस भक्षिती. बहिराव खंडेराव रोटी सुटी साठी देव. गणोबा विक्राळ लाडू मोदकांचा काळ. मुंजा महिषासुरे हे तो कोण लेखी पोरे. वेताळे फेताळे जळो त्यांचे तोंड काळे. तुका म्हणे चित्ती धरा रखुमाईचा पती. या अभंगातील गणोबा विक्राळ लाडू मोदकांचा काळ हे चरण तुकोबांनी गणपतीला उद्देशून लिहिलेलं आहे. तुकोबा म्हणतात, खादाड गणपती लाडू आणि मोदक खाण्याशिवाय दुसरं काहीही करत नाही. तुकोबांच्या काळी अनेक उपदेवतांचा महाराष्ट्रात प्रभाव होता. या उपदेवतांच्या नावाने समाजात अनेक अघोरी प्रकार केले जात असत. हे प्रकार बंद करायचे असतील तर या उपदेवता संपवणं आवश्यक होतं. म्हणून तुकोबांनी हा अभंग लिहिला. या अभंगात तुकोबांनी त्याज्य ठरवलेल्या बहुतांश उपदेवता या मौखिक परंपरेने चालत आलेल्या आहेत. परंतु ग्रंथाधार असलेली एकच देवता तुकोबांच्या या यादीत आहे आणि ती म्हणजे गणपती. तुकोबांनी गणपतीला पार अगदी जोखाई मेसाईच्या पंक्तीत नेऊन बसवलं आहे. इतकंच नव्हे तर ते गणपतीला गणोबा विक्राळ असं म्हणतात आणि तो लाडू मोदकांचा काळ असल्याचं सांगून त्याची टर उडवतात. तुकोबांच्या प्रेरणेतून ज्योतिबांनी अभंग आणि अखंड या काव्य प्रकारांची निर्मिती केली होती हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. तुकोबांनी ज्या दृष्टीने गणपती उपासनेकडे पाहिलं होतं त्याच दृष्टीने तेही इथे पाहतात. त्यामुळे ज्योतिबांना गणपती विरोधी ठरवणाऱ्यांनी तुकोबांचीही याविषयीची भूमिका समजून घेणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ज्योतिबांच्या आडून गणपती आणि गणेशोत्सवाला विरोध करणाऱ्यांनीही या दोन महामानवांच्या भूमिकांची पडताळणी करायला हवी. गणपतीप्रमाणेच इतर तथाकथित शूद्र दैवतांचा निषेध करताना तुकोबा खंडेरायाचाही निषेध करतात. परंतु ज्योतिबा तसे करत नाहीत. गुलामगिरी या ग्रंथाच्या 6व्या भागात बळीराजाच्या राज्यव्यवस्थेची रचना सांगताना ज्योतिबा म्हणतात, महाराष्ट्र क्षेत्र अतिशय मोठं असल्यामुळे बळीराजाने त्याची 9 खंडे केली होती. यावरून त्या प्रत्येक खंडाच्या अधिकाऱ्याचे नाव खंडोबा असे पडले होते असे सापडते व त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्याच्या हाताखाली 1 अथवा 2 प्रधान असत. याचप्रमाणे दर एक खंडोबाचे हाताखाली बहुत मल्ल असत, म्हणून त्यास मल्लूखान असं म्हणतात. यापैकी जेजोरीचा खंडोबा हा होता. 1873 साली लिहिलेल्या गुलामगिरी या ग्रंथात
ज्योतिबा तटस्थपणे खंडोबा या लोकदैवताची चिकित्सा करतात. मानवी समाजाच्या रचनेतील एक घटक म्हणून या ठिकाणी ते खंडोबाकडे पाहतात. परंतु आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात शरीराच्या विकल अवस्थेत डाव्या हाताने पूर्ण केलेल्या सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथामध्ये मात्र त्यांची खंडोबाविषयीची भूमिका मात्र वेगळी असलेली दिसून येते. उलट या ठिकाणी ते कुलस्वामी म्हणून खंडोबाचा उल्लेख करतात. तुकोबांच्या वरील अभंगात म्हसोबा या महाराष्ट्रातील लोकदैवताचाही निषेध केलेला आहे. मुंजासोबत महिषासुरे या शब्दाने ते म्हसोबाचा उल्लेख करतात. ज्योतिबांची त्याविषयीची भूमिका मात्र वेगळी आहे. ते म्हणतात, याखेरीज बळीराजाने महाराष्ट्रात महासुभा आणि 9 खंडांचा न्यायी असे 2 मुख्य अधिकारी वसूल व न्याय करण्याचे कामाला नेमले होते. त्यांचे हाताखाली दुसरे अनेक कामगार असत असे आढळते. हल्ली त्या महासुभ्याचा अपभ्रंश म्हसोबा झाला आहे. तो सर्व पीक पाण्याची यथाकाळी तपासणी करून त्याप्रमाणे सूट तूट घालून सर्वांस आनंदात ठेवीत असे. त्यामुळे हल्ली मराठ्यात एक कुल असे सापडणार नाही की ज्यात ते आपल्या शिवारातील भलत्या एखाद्या दगडास महासुभ्याच्या नावाने शेंदुराचे मांजण करून त्यास ऊत दाखवून त्याचे नाव घेतल्याशिवाय चाड्यावर मूठ ठेवणार नाही, शेतात विळा घालणार नाहीत आणि खड्यातील राशीला अधोली लावणार नाहीत. महाराष्ट्रातील लोकपरंपरेची दखल घेऊन बळीराजा या शीर्षकातील अखंडात ज्योतिबा म्हणतात, आमुच्या देशीचे अतुल स्वामी वीर होते रणधीर स्मरू त्यास. बळीस्थानी आले शूर भैरोबा खंडोबा ज्योतिबा महासुभा. तुकोबांच्या अभंगामध्ये ज्या भैरवाला निषिद्ध मानलं आहे तो ज्योतिबांच्या दृष्टीने शूरवीर आहे. केवळ गणोबाच्या बाबतीत दोघांचं एकमत आहे म्हणून ज्योतिबा त्याचा उल्लेख गणू असा करतात. तुकोबांचा गणोबा ज्योतिबांच्या शब्दात गणू झाला आहे एवढंच. तुकोबांच्या काळात तांत्रिकांच्या गूढ उपासनांचे केंद्र ठरलेला गणपती पेशवाईतल्या गणयागासारख्या तांत्रिक विधीत अडकला होता. ज्योतिबांच्या काळात तो केवळ पेशवाईतील सरदारांच्या कुळाचारापुरता सीमित झाला होता. त्यामुळे ज्योतिबांना त्याच्या विरुद्ध अखंड लिहावा लागला. गणपती या अखंडाच्या निर्मितीमागील प्रेरणांचा विचार करून आपण त्याकडे पाहिले पाहिजे. खंडोबाला कुलस्वामी म्हणून संबोधणाऱ्या ज्योतिबांची त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी लौकिक स्वरूपाची असून आपला पूर्वज म्हणून त्याचा सन्मान ते करतात. कुलपती व गणपती. कुल हा शब्द कु आणि ल या 2 एकाक्षरी शब्दांपासून बनलेला आहे. कु म्हणजे जमीन आणि कुल म्हणजे ती कसणारा म्हणजेच शेतकरी होय. शेतकऱ्यांची कुटुंबे ज्यात सामावलेली असतात त्याला कुल म्हणतात. त्यांचा प्रमुख जो असतो त्याला कुलपती म्हणून संबोधलं जातं. ज्योतिबांनी खंडोबासाठी वापरलेला कुलस्वामी हा शब्द याच अर्थाचे वहन करतो. अनेक कुलांचा समावेश ज्यात होतो त्याला गण असे पूर्वी म्हणत असत. अशा गणांचा प्रमुख गणपती म्हणून ओळखला जात असे. गण ही आत्यंतिक लोकशाहीवादी संस्था होती असे डॉक्टर स रा गाडगीळ यांनी म्हटलेलं आहे. जगभरातल्या समाजशास्त्रज्ञांनी या विषयावर भरपूर संशोधनं केलेली आहेत. त्यात प्रामुख्याने जेम्स जॉर्ज फ्रेझर आणि सिगमंड फ्राईड यांनी आपली निरीक्षणे नोंदवलेली आहेत. ज्योतिबांच्या वाचनात ही पुस्तके आली असती तर कदाचित त्यांचे गणपतीविषयीचे मत बदलले असते. परंतु गाणपत्य संप्रदायाच्या ब्राह्मणीकरणामुळे त्यांना त्यावर टीका करण्याची इच्छा झालीच असती याबद्दल शंका नाही. गणेशोत्सवाची सुरुवात. गणेशोत्सव म्हटलं की हमखासपणे टिळकांची आठवण आपणास होते. या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. पण या उत्सवाची सुरुवात त्यांनी केली हे मात्र खरं नाही. गणेशोत्सवाचा प्रारंभ करण्याचं श्रेय जातं ते पेशव्यांकडे. सवाई माधवराव पेशवे यांच्या काळात 18 एप्रिल 1774 ते 27 ऑक्टोबर 1795 गणेशोत्सवाला सुरुवात झाली. भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून ते दशमीपर्यंत असा 7 दिवसांचा हा धार्मिक उत्सव शनिवार वाड्यातील गणेश महालात भव्य स्वरूपात साजरा केला जात असे. दशमीला फुलांनी सजवलेल्या पालखीतून गणेश मूर्तीची मिरवणूक वाजत गाजत काढून नदीत तिचं विसर्जन केलं जात असे.
पेशवाईतील पटवर्धन, दीक्षित, मुजुमदार इत्यादी सरदार घराण्यातही गणेशोत्सव मोठ्या सरंजामाने साजरा होत असे. कीर्तनं, प्रवचनं, गाणं, नाचणं इत्यादी कार्यक्रम यावेळी पार पाडले जात. एका दिवसाचा गणेशोत्सव काही जण करीत. ते पंचमीला संध्याकाळी गणपती विसर्जन करीत असत. काही लोक गौरीबरोबर गणपतीची मूर्ती विसर्जित करीत. बऱ्याच घरी ही प्रथा अजूनही चालू आहे. ज्योतिबांच्या मृत्यूनंतर पुण्यात 1892 साली हिंदू मुसलमान दंगा झाला. त्यावर उपाय म्हणून हिंदूंची एकजूट करणं आलं. त्यासाठी पुण्यातील काही पुढाऱ्यांनी वैद्य भाऊसाहेब रंगारी यांच्याकडे एक बैठक घेतली. त्या सभेत सार्वजनिकपणे गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. वैद्य भाऊसाहेब रंगारी, गणपतराव घोटवडेकर आणि नानासाहेब उपाख्य क्रू का खाजगीवाले यांनी बैठकीत ठरवल्याप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात केली. गणेशोत्सवाच्या या सार्वजनिक स्वरूपाचं स्वागत लोकमान्य टिळकांनी मोठ्या उत्साहाने केलं. त्यांना हा उत्सव पसंत पडला. त्यामुळे केसरी या त्यांच्या दैनिकात लेख लिहून त्यांनी त्याला प्रोत्साहन दिलं. कसबा गणपती, जोगेश्वरी गणपती, दगडूशेठ हलवाई गणपती, मंडई गणपती हे यावर्षी बसू लागले. त्यात कीर्तनं, प्रवचनं, व्याख्यान, संगीत, मेळे इत्यादी कार्यक्रम ठेवून जनजागृती करता येईल असं टिळकांना वाटलं. या दृष्टीने त्यांनी 1893 विंचूरकरांच्या वाड्यात स्वतः सार्वजनिक गणपती बसवला. त्यांच्या पुढाकारामुळे या उत्सवास सामाजिक आणि राजकीय स्वरूप प्राप्त झालं. त्याचप्रमाणे महाराष्ट्राबाहेरही त्याचा प्रसार झाला. वैद्य भाऊसाहेब रंगारी यांनी सुरू केलेला गणेशोत्सव दशमीला संपत असे, तर 1893 सुरू झालेल्या या गणेशोत्सवात अनंत चतुर्दशीच्या दिवशी मिरवणूक काढून गणेश मूर्तीचं विसर्जन करण्याची प्रथा सुरू झाली. सत्यशोधकांचा गणपती. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचा स्वीकार करून आपल्या राजकीय हेतूच्या प्राप्तीकरता त्याचा वापर केला. या गणेशोत्सवात सत्यशोधकांवर तसंच त्यांच्या स्त्रियांवर पातळी सोडून टीका होत असे. त्यामुळे गणेशोत्सवावर टीका करणं हा सत्यशोधकांचा शिरस्ता बनला. त्यासाठी सत्यशोधक काशीराव ठकुजी जाधव यांनी 1894 छत्रपती मेळा सुरू केला. दिनकरराव जवळकर व केशवराव जेधे यांनी 1922 छत्रपती मेळा सुरू केला आणि त्यासाठी त्यांनी लिहिलेले छत्रपती पद्यसंग्रह हे पुस्तक 1924 प्रकाशित झाले. या पुस्तकात प्रारंभीच गणरायाचं नमन आलेलं आहे. त्याचं स्वरूप असं: नमन गणराया, झणी धाव लाज राखाया, अज्ञानी वर्ग हा माटा, शिक्षणास देई फाटा, बुद्धी तया द्या आता, शिक्षण घ्याया, आपुली लाज राखाया. लोपली क्षात्रवृत्ती ती, मरहट्टेहीन दिन होती, लागले ग्रहण त्या कीर्ती, जागे कराया, आपुली लाज राखाया. प्रगटवाच क्षत्रिय बाणा, दावावा मराठा बाणा, देशाच्या स्वाभिमाना, चेतना द्याया, देशाची लाज राखाया. दांभिक जना फसवीती, भलतेच मार्ग दावीती, अज्ञानी तयाला फसती, तया ताराया, क्षणी धाव लाज राखाया. भटपुढारी स्वार्थी असती, देशाच्या नावे वदती, जातीच्या हिताचे पाहती, अशा धांबिका, स्वार्थी त्याग बुद्धी द्याया. या पदांमधून सर्वसामान्य लोकांची नाडवणूक करणाऱ्या दांभिकांना बुद्धी देण्याची मागणी गणरायाकडे केली आहे. महात्मा फुले यांनी चिकित्सक दृष्टीने गणपतीच्या रूपावर केलेली टीका आणि या पदामधील गणपतीविषयीचा भाव यात फरक आहे, पण तो फारसा कुणाच्या ध्यानी आला नाही. महात्मा फुले यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्त्यांनी गणपती हा नेहमीच चेष्टेचा विषय केला. तसाच तो आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनीही केला. पण गणपतीविषयीची सर्वसामान्य लोकांमध्ये असलेली भावना कशी व का आहे याचा विचार मात्र कुणीही गांभीर्याने केला नाही. वास्तविक या पदापूर्वीच 1854 सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेल्या काव्य फुले या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर शिवपार्वतीचं चित्र असून या पुस्तकात शिवप्रार्थना आणि शिवस्तोत्र आलेलं आहे. शिवप्रार्थना या शीर्षकाखाली प्रकाशित प्रस्तुत ओवीबद्ध काव्यात सावित्रीबाई असं म्हणतात: सत्यसुंदर शिवथाट, शिरी शोभे जटा जपळट,
वाहती गंगाधारा उत्कट चतुर्दश विद्येच्या. त्रिलोचन त्रितिक्षु ललाट त्रिपुरांतक त्रिभुवन त्रिपट. स्कंधी सर्पनृत्याचा थयथयाट चाले करता कर्म क्रियेचा. नीलकंठ षड्गुण सुंदर विलसे गळा दिव्य हार. चतुष्षष्ठ कला संसार सुशोभे मोक्ष फुलांचा. अज्ञानीस ज्ञान देणे पूर्ण चतुर्भद्राची स्वयंभू खूण. करी व्याघ्रांवर वेष्टन ऐसे अभिरूप शिवाचे. नमस्कार तुझ शिवप्रभो. आदि निर्मिक स्वयंभू विभो. अज्ञान नष्ट करी वर सर्वा लाभो. प्रार्थना ही सावित्रीची. काव्यफुले या काव्यसंग्रहातील 3ऱ्या क्रमांकावरील या काव्यानंतर शिवस्तोत्र या शीर्षकाखाली काव्य आलेलं आहे ते असं. शिव तुझे जपे स्तोत्र प्रेमभावे गातसे मी. विश्वंभरा तू महेशा सद्भावे तुला वंदी. जाने गुणे जगात मौलिक निर्मियेले. ज्याचे कृपे सकल ब्रह्मत्रिलोक डोले. त्या शंभूला पूजुनिया वर मागते मी. जिव्हेवरी बसुनी तू रची काव्य नामी. शिवस्तुतीपर या काव्यानंतर ईशस्तवन या शीर्षकाखाली रचलेल्या या काव्याचं स्वरूप पहा. नमन तुला शंकरा श्रीधरा. नीलकंठ शिवशंभू सदाशिव. तुझिया चरणी आमचा भाव. अज्ञानी लेकरा उद्धारा. आम्ही लेकरे तुला प्रार्थितो. विद्या देई ज्ञान इच्छितो. दैत्यासुर संहारा श्रीधरा. या पुस्तकातील 26 क्रमांकाच्या श्रेष्ठ धन या शीर्षकाच्या कवितेत स्मरू शंभो गुरुदेव अभ्यासू रमवू मन या ओळींमधून सावित्री आई फुले यांनी शिवशंभो या आपल्या आराध्य दैवताचं स्मरण करायला आपल्या विद्यार्थ्यांना सांगितलं आहे. यावरून शिव आणि पार्वती या जनमानसातील लोकप्रिय तसेच मोठ्या प्रमाणात पूजनीय असलेल्या दैवतांची उपासना सावित्री आई फुले यांनी स्वीकारली होती हे स्पष्ट होतं. शिवपार्वतीचा पुत्र म्हणून गजानन किंवा गणपती ओळखला जातो. शिवपार्वती जर सावित्री आई फुले यांना वंदनीय असतील तर त्यांचे बाळ मानलेल्या गजाननाविषयी सत्यशोधकांना दुस्वास असण्याचं कारण नसावं. परंतु असा स्वतंत्र विचार करण्याची तोशीस कोण घेतो? परंपराप्रेमी लोकांप्रमाणेच परंपरा विरोधी लोकही फारसा विचार न करता आंधळेपणाने आपल्या परंपरेचं वहन करत असतात. त्यामुळे त्यांच्या वर्तनात विवेकाला वाव राहत नाही. परिवर्तनाच्या नावाखाली गणपतीला विरोध करणं हाच त्यांचा धर्म होऊन बसतो. एवढंच नव्हे तर असं करणं म्हणजे परिवर्तनवाद असा त्यांचा समज झालेला दिसून येतो. या गोष्टीचा प्रत्यय घेण्याकरता प्रस्तुत लेखकाने एका परिवर्तनशील चळवळीच्या नेत्यास गणपतीविषयी तिरस्कार असल्याचं कारण विचारलं असता त्याने उत्तर दिलं की त्याचं मुख हत्तीचं आहे. जर हत्तीचं मुख हे आपणास विद्रूप वाटत असेल तर मग हनुमानाचं वानर रूप किंवा नरसिंहाचं सिंहरूप त्यांना पूजनीय का? हा एक प्रश्न आहे. जितका तिरस्कार गजाननाविषयी आपणास वाटतो तितका या पशुमुखे असलेल्या दैवतांविषयी नाही हे एक वास्तव आहे. केवळ ज्योतिबांनी गणपतीविषयी नकारात्मक अभंग रचला म्हणून त्याविषयी कोणतीही चिकित्सा न करता इतरांनीही तसाच विरोध करणं म्हणजे पोथीनिष्ठपणा नव्हे का याचा विचार करणं आज आवश्यक आहे. कारण की आज गणेशोत्सव हा लोकोत्सव झाला असून तो केवळ ब्राह्मणांच्या ताब्यात राहिलेला नाही. त्याचप्रमाणे त्यामागे गणेशभक्ती कारणीभूत नसून व्यावसायिक आणि राजकीय तसेच इतरही हितसंबंध कारणीभूत आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. या निमित्ताने गणेशोत्सवात आढळणाऱ्या अनिष्ट प्रथा परंपरांच्या विरोधातही जनप्रबोधन करणे शक्य होणार आहे. कारण की यापूर्वी गणेशोत्सव हे प्रबोधनाचं प्रभावी माध्यम असल्याची जाणीव ज्यांना होती त्यांनी आपल्या उद्दिष्टप्राप्तीकरता त्याचा योग्य रीतीने वापर केलेला आहे. तसंच ज्यांना याची जाणीव नाही असे लोक गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक अनिष्ट प्रथांचं कळत नकळत पोषण करत राहतील. म्हणून प्रबोधनाची अपेक्षा करणाऱ्यांनी या बाबतीत सावध राहणं आवश्यक आहे.